पिंजऱ्यात बंदिस्त असलेली ही आहे रेणू आणि हा आहे राजा. बिबट्याची ही जोडी औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात 15 दिवसांपूर्वी झाली आहे. मात्र या जोडीनं खाणंपिणं सोडलंय. हे दोघंही पिंजऱ्यात सतत फेऱ्या मारत असतात. खरं तर त्यामागचं कारणही तसंच आहे. हेमलकसातील आमटेंच्या प्रकल्पात मुक्तपणे बागडणारी ही बिबट्याची जोडी आता पिंजऱ्यात बंदिस्त झालीय आणि त्यामुळेच त्यांची ही अवस्था झाली आहे. ही बिबट्याची जोडी आजवर एकत्र वावरत असे, मात्र इथं त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलंय. ट्रान्सपोर्टेशन आणि सायकॉलॉजी ही फार महत्त्वाची आहे. ट्रान्सपोर्टेशन लीड्स टू स्ट्रेसमुळं इम्युनिटी डाऊन होते. शिवाय सायकॉलॉजिकली ती खूप आदरणीय प्रकाश भाऊंच्या तिला लढा लागलेला होता. तिची खूप अटॅचमेंट आहे त्यांच्यासोबत, त्यांचीसुद्धा आहे, आणि तोसुद्धा एक सायकॉलॉजिकल हॅम्पर तिला होऊ शकतो. या बिबट्याच्या जोडीनं काहीतरी खावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी रेणूला फोनवरून प्रकाश आमटेंचा आवाज ऐकवला. त्यानंतर ती थोडी सावरली, मात्र इकडे तिकडे पाहून पुन्हा ती निराश झाली. 3 दिवसापूर्वीही अनिकेतचा आवाज ऐकवला होता. त्यावेळेस ती टवकारली होती, बसलेली, उठून उभा राहिली आणि ती शोधू लागली की खरंच आले का काय आपले इथे. पण नंतर पुन्हा तिच्या लक्षात आलं की इथं कोणी नाहीत, ते आवाज आपल्या अनिकेत किंवा की पुन्हा ती बसली आणि स्तब्ध झाली. जी अवस्था रेणूची तीच राजाची. इकडे रेणू जेवत नाही तर तिकडे राजा जणू शून्यात नजर लावून बसलाय. रेणूचा दुरावा त्याला सहन होत नाही असं चित्र. मुक्या प्राण्यांच्या मनाची घालमेल मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे कदाचित रेणू, राजा आणि आमटेंची भेटच या समस्येवर तोडगा असू शकेल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.